गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. आज आयुष्यात आपण किती तक्रारी करतो आणि लोकांच्या किती तक्रारी सोडवतो हे बघूया ध्यानात. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा, मन शांत करा. आपल्या प्रत्येकाच्या स्वभावात तक्रार करणं हे नेहमीच असतं. तसं तक्रारीचं माझ्या आयुष्याशी सुद्धा अतूट असं नातं आहे. दिवस उगवतो तोच मुळी अनेक तक्रारी घेऊन. माझी आई म्हणायची, अपेक्षा वाढल्या की तक्रारी वाढतात. म्हणून काही तक्रारींचा बाऊ न करता त्या चिमटीत धरायच्या आणि त्याचं फुलपाखरू कडून त्या उडवून टाकायच्या. अर्थात तितकी सहजता आपल्याला हवी. आपल्याकडे कृष्ण गवळणी यांच्या लाडिक तक्रारींसाठी कित्येक साहित्यिकांनी त्यावर साहित्य केलंय बरं. तात्पर्य, तुम्ही तक्रारींकडे किती गांभीर्याने बघता आणि कसं व्यक्त होता हे महत्वाचं आहे. कधी कधी वाटतं देवाच्या कृपेमुळे आपल्याला निदान व्यक्त तरी होता येतं, तक्रार तरी करता येते. म्हणून आपण आपली तक्रार व्यक्त करू शकतो, पण इतर प्राण्यांना व्यक्तच होता येत नाही. परवाच पाहिलं, हायवेवर 2-3 कुत्री मरून पडलेली. त्यांच्या पिल्लांना ही भावना व्यक्त करता येत नाहीत. ना पिल्लांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करता येत, किंवा पोपटाला आपण पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवल्यावर तो नाही म्हणत की मला सोडून द्या, तुमच्या या पिंजऱ्यात माझी घुसमट होतीये. कारण तो तक्रार करू शकत नाही, त्यांना व्यक्त होण्याचं सामर्थ्यच नाही. पण आपण मात्र आयुष्यभर भावना व्यक्त करत आपलं तक्रारींचं ओझं वाहत असतो, हो ना? पु ल देशपांडे म्हणायचे की इतर कोणताही सूर लागला नाही तरी तक्रारींचा सूर माणूस पक्का लावतो. अर्थात मी पण याला अपवाद नाही. सकाळी ऑफिसच्या घाईत दूधवाला आल्यावर दार कोणी उघडायचं इथपासून तक्रारींना सुरुवात होते. पुढे ऑफिसची बिघडलेली लिफ्ट, थंडगार चहा, मोबाईल नेटवर्क, प्रेझेंटेशन त्यावेळी आलेला सर्व्हर डाऊन झालेला, बॉसचा रागवलेला चेहरा, ऐन मीटिंग मध्ये सासूबाईंचा फोन आणि सरते शेवटी मुलांचा अभ्यास. अनेक गोष्टी माझ्या तक्रारीसाठी कारणीभूत असतात. शेवटी या सगळ्याचं खापर एखाद्या न आवडणाऱ्या व्यक्तीवर फुटतं. लहानपणी आई बरोबर एकदा मी देवळात कीर्तनाला गेले होते. तेव्हा बुवांनी सांगितलेली एक गोष्ट त्या वयात माझ्या मनामध्ये अगदी पक्की कोरली गेली. अर्थात तशी त्याप्रमाणे मी कधी वागले नाही ही गोष्ट वेगळी, पण आज राहून राहून ती गोष्ट आठवली. कीर्तनात त्यावेळी बुवांनी एकनाथाचे विचार सांगताना म्हटलं होतं की माणसाच्या खूपच्या तक्रारी ह्या त्याच्या मनावर अवलंबून असतात. एकनाथांच्या जीवनात एक खास उदाहरण देताना बुवा म्हणाले की एकदा एक सामान्य माणूस खूपशा तक्रारी घेऊन एकनाथांकडे गेला आणि म्हणाला, नाथ, तुम्ही खरे संत असाल तर माझ्या या सगळ्या तक्रारींचं निवारण करा. नाथांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले, मी प्रयत्न करतो, पण तुझ्याजवळ तर केवळ 8च दिवस आहेत. तुला जे बोलायचे, जी काही तक्रार करायची आहे ती खुशाल कर, पण 8 दिवसाच्या आत कर. लक्षात ठेव, तुझ्याकडे केवळ 8च दिवस आहेत. हे ऐकून तो माणूस अंतरात घाबरून गेला. अंतर्बाह्य बदलला. आपल्याजवळ आता केवळ 8च दिवस आहेत, आपण 8च दिवसाचे सोबती आहोत, ही गोष्ट त्यांनी प्रचंड मनाला लावून घेतली. आपण आता जग सोडून जाणार,
म्हणजे पुढच्या 8 दिवस तो सगळ्यांशी प्रेमाने वागला. सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांची क्षमा मागितली. आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याच्या तक्रारीही हळूहळू कमी होत गेल्या. 8चे 10 दिवस झाले, 10चे 15 दिवस झाले. तो जिवंतच होता. पुन्हा तो नाथांकडे तणतणत आला आणि म्हणाला की तुम्ही तर केवळ 8च दिवस म्हटलात, पण आज तर 15-16 दिवस झाले. मी तर इथेच आहे आणि जिवंत आहे. तेव्हा नाथ म्हणाले, मी कधी म्हटलं होतं की तू मरणार आहेस? पण खरं सांग, या 15 दिवसात तू कसा वागलास? तुझ्या आयुष्यात एक तरी तक्रार आली का? नाही ना, कारण तू दयाभाव मनात ठेवले होते. जीवनाची खरी किंमत तुला कळली ना. अरे मग 15च का? जीवनभर असाच प्रेमाने वागलास, दुसऱ्यांना क्षमा केलीस, दुसऱ्यांच्या समस्या समजून घेतल्यास, तर तक्रारी येणारच नाहीत. नाथांच्या विचारांनी माझ्या बालमनावर तेव्हा गारुड केलं. पण आपण काही संत नाही, त्यामुळे पुढे जाऊन नाथांच्या या विचाराचा मला विसर पडला आणि तक्रारी किंवा टीका करणं हा आपला हक्कच आहे, असं मनात भावना रुजली. आनंदाची लुटी करावी, हे मोहापासून दूर असलेल्या समर्थांचे विचार मला पटवून द्यायचा आई वारंवार प्रयत्न करायची. पण माझ्या जीवनाचा आनंद मात्र तक्रारीत हरवतोय हे पाहून एकदा मला आई म्हणली, तुझ्या इतरांकडून किंवा समाजाकडून काय काय अपेक्षा आहेत त्याची एक यादी कर पाहू. कागदावर मी लगेच यादी करायला घेतली. इतरांकडून असलेल्या माझ्या 100-150 अपेक्षांची यादी मी क्षणात कागदावर उतरवली. त्यात अगदी सासूनी जाताना हातात डबा द्यावा, मुलांनी अभ्यास करावा, रस्ते खड्डेमय नसावे, सगळा परिसर स्वच्छ हवा, ऑफिसमध्ये लंच ब्रेक 2दा हवा, ट्रेनमध्ये सुधारणा व्हावी, अशी मोठी यादी काढली. नंतर आई म्हणली, आता माझ्या अपेक्षांची यादी मी आईला दिली. आईने मला दुसरी यादी करायला सांगितलं. त्या दुसऱ्या यादीत समाजाने किंवा मी किंवा इतरांनी तुझ्याकडून काय काय अपेक्षा ठेवाव्यात ते नमूद कर, असं सांगितलं. मी लगेच दुसरी यादी करायला घेतली. परंतु इतरांनी आणि समाजांनी माझ्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्या ह्या बाबतीत मात्र माझी दुसरी यादी 4-5 आकड्यांच्या पुढे जाईना. किंबहुना इतरांच्याकडे अपेक्षा पूर्ण कराव्यात हे समीकरणच मला पटेना. शेवटी तशीच ती छोटीशी यादी मी आईला दिली. आईने पहिली यादी वाचली, नीट निरखून पाहिली आणि जेव्हा दुसरी यादी हातात दिली तेव्हा आई म्हणाली, जेव्हा तुझी ही दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, तेव्हा तुझ्या जीवनातील तक्रारी आपोआप कमी होतील. आपल्या तक्रारी खरंच गंभीर आहेत का याचा सुद्धा विचार करावा. आई म्हणायची, साखरेचा कारखाना लोक कशाला काढतात? मळीसाठी का साखरेसाठी? अर्थात साखरेसाठी. परंतु साखर तयार होताना मळीही निघतेच. त्या मळीकडे दुर्लक्ष करून आपण साखरेचा आनंद घेतोच ना. अगदी तसंच आहे आयुष्यात. आनंदाबरोबर समस्या, तक्रारी येणारच आहेत. म्हणून आनंदाकडे पाठ फिरवायची नाही. या समस्यांकडे, तक्रारीकडे दुर्लक्ष करायचं. पण त्यावेळी आधी दुसऱ्या यादीचं निरीक्षण करून मग त्या तक्रारींचं किंवा समस्यांचं गाणं करून टाकायचं. आईचं वाक्य आठवलं की क्षणभर मी भारावते. माझी दुसरी यादी मोठी कशी होईल याचाही विचार करते. अर्थात दुसरी यादी मोठी व्हायला मोठं पेन किंवा मोठ्या कागदाची नाही, तर माझ्याच मोठ्या मनाची आवश्यकता आहे. तुपाशी खाणाऱ्या लोकांना उपाशी लोकांच्या तक्रारी कळत नाहीत. पण तक्रारीच्या बाबतीत मात्र सगळ्यांचे सूर अगदी पक्के लागतात. हेच खरं. तुम्ही पण कोणाबद्दल तरी तक्रार करत असाल, बघा आठवून आणि सोडून द्या ती सवय. मग आजपासून तक्रार करणं सोडणार आहात, हो ना? दुसऱ्याला समजून घ्यायला शिका. मग तुमचं मन आनंदी, सुखी आणि समाधानी राहील.
2 मिनिटं शांत बसा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.